नीट पेपर लीक आणि देशातील विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित घोटाळ्यांविरोधात राजधानी दिल्लीतील जंतर मंतर मैदान आज विद्यार्थ्यांच्या आक्रोशाने दणाणून गेले. सोशल मीडियावरून सुरू झालेली कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP आता रस्त्यावर उतरली असून हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. नीट पेपर लीक आणि विविध परीक्षातील कथित गैरव्यवहारांविरोधात कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे CJPचे संस्थापक अभिजित दिपके शनिवारी सकाळी अमेरिकेतून थेट दिल्लीत दाखल झालेत. विमानतळावरील औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक हातात उंचावत आणि तिरंगा घेऊन आंदोलकाकडे प्रस्थान केले. जंतर मंतरकडे जात असताना त्यांनी इंस्टाग्राम लाईव्हद्वारे समर्थकांशी संवाद साधत शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले. पोलिसांचा आदर करा, त्यांना फुले भेट द्या आणि कोणताही अनुचित प्रकार घडू देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. पक्षाने जाहीर केलेल्या 8 कलमी नियमावलीचे पालन करत हजारो युवक हातात तिरंगा, पुस्तके आणि फुले घेऊन आंदोलनात सहभागी झाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान सोशल मीडियावरून अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाचीही देशभरात चर्चा रंगली आहे. पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर ते सध्या अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. यापूर्वी त्यांनी आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. सोशल मीडिया मोहिमेपासून सुरू झालेली कॉकरोच जनता पार्टी आता मोठ्या जनआंदोलनाच्या रूपात समोर येत असल्याचे या आंदोलनातून दिसून आलं. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू झालेले हे आंदोलन केवळ पेपर लीक प्रकरणापुरते मर्यादित नसून देशातील शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणत आहे. आणि आता या आंदोलनावर केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालय काय भूमिका घेणार याकडे देशभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. बंद करो